नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही तिघेही लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहोत. तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि त्यांनी आम्हा तिघांनाही भरभरून साथ दिली आहे. म्हणूनच आम्ही सत्तेत आहोत. दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांचा दावा याआधीच फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी फेटाळून लावत ही योजना अखंडपणे सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राजकारणातील ब्रँड या संकल्पनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात खरा एकच ब्रँड होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्यानंतर कोणीही ब्रँड नाही. मात्र मी आणि एकनाथ शिंदे यांची महायुती इतकी मजबूत आहे की आता कोणी ब्रँड म्हणून आमच्यासमोर उभे राहिले तर आम्ही त्यांचा बँड वाजवू, असं फडणवीस म्हणाले. कांदिवलीत बुधवारी सिंग एस्टेट येथे भाजपच्या वार्ड क्रमांक 26च्या उमेदवार प्रीतमताई पांडगले यांची भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पक्षाचे प्रमुख नेते आमदार प्रवीण दरेकर, केंद्रीय आणि स्थानिक नेते नितेश राणे आणि उदय सामंत उपस्थित होते. सभेत प्रीतमताई पांडगले यांनी स्थानिक नागरिकांना संवाद साधताना आपले विकास कार्यक्रम, प्रशासनाच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आणि मतदारांना भाजपला मोठ्या मताने विजय मिळवून देण्याचं आवाहन करण्यात आलं. प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये पार्टीच्या धोरणांचं समर्थन करत नागरिकांच्या प्रश्नांचं निराकरण आणि पुढील योजनांसाठी तातडीने काम करण्याची वचनबद्धता व्यक्त करत महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना मजबूत पाठिंबा देण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. एक वेगळा माहोल दिसतोय या साईडला. मी आजच 3 प्रभागामध्ये भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यांसाठी उपस्थित होतो. जास्त मी काय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सांगत नाही, पण ज्या 3 ठिकाणी मी गेलो ते तिन्ही आमचे उमेदवार महायुतीचे जिंकलेले आहेत. मी निवडणूक आयोग नाही, मतमोजणी करून जाहीर करणारा, पण विश्वासाला सांगतो तिन्ही जागा आम्ही जिंकू. चांगला देश आणि त्यांच्या देशात पाठवण्याची तयारी आहे. तर महापौर बद्दल काय सांगाल सर? काय बोलू, महापौर चांगलाच असेल, आयलो महादेवालाच असेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून यंदा ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाकरे विरुद्ध भाजप शिंदे अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुका होत असून सर्व पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभांचा धडाका लावला असताना ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शिवाजी पार्कवरील सभांचा तारखा निश्चित झाल्या असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेला 11 जानेवारीला परवानगी देण्यात आली आहे. ही सभा सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची भव्य संयुक्त सभा 12 जानेवारी रोजी शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात शिवाजी पार्कवरून राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. मतदानाला काहीच दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक 30 मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार रामचंद्र मान यांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. याआधी याच प्रभागातून डॉक्टर मनोज मामा पाटील यांनी शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील यांना पाठिंबा दिला होता. रामचंद्र मान यांच्या पाठिंब्यानंतर अर्जुन पाटील यांच्यासमोर एकही विरोधी उमेदवार उरलेला नाही. त्यामुळे अर्जुन पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये भाजपचे 14 तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे 7 उमेदवार आहेत. लातूरमध्ये भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका विधानानंतर भाजपला डॅमेज कंट्रोल करावं लागलं आहे. प्रचारादरम्यान विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य चव्हाणांनी केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव प्रेमी नाराज झाले. बाभूळ गावात बंदही पाळण्यात आला. परिस्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल झाले. त्यांनी आपल्या भाषणातून विलासराव देशमुखसह लातूरच्या अनेक मान्यवर नेत्यांचा गौरव करत जनभावना शांत करण्याचा प्रयत्न केला. भावनिक राजकारणात झालेली चूक भाजपसाठी अडचणीची ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आला असून उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दहिसर येथील वार्ड क्रमांक 3चे समाजवादी पक्षाचे उमेदवार चौथीप्रसाद गुप्ता यांनी त्यांची निशाणी असलेल्या सायकलवरून प्रचार करण्याचा अनोखा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी चौथीप्रसाद गुप्ता यांच्याशी खास बातचीत केली. पाहूयात. मी सध्या आहे वॉर्ड क्रमांक 3 दहिसर येथे
आपण इथे पाहू शकता की इकडचे जे उमेदवार आहेत चौधरी प्रसाद गुप्ताजी, त्यांची निशाणी सायकल आहे आणि स्वतः ते आज सायकलवरनं प्रचार करताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घ्या. सर, क्या कहना चाहेंगे? आपकी सिंबल साइकिल है, आप साइकिल पे प्रचार कर रहे हैं. देखिए, तो सेहत के लिए साइकिल बहुत अच्छा है और इस देश में जिस तरह से महंगाई बढ़ रही है, जिस तरह से पेट्रोल और डीजल के भाव बढ़ रहे हैं, तो आने वाले दिन में साइकिल बहुत जरूरी लोगों के लिए. तो ये समाजवादी पार्टी समाज का और लोगों का विचार करती है, इसलिए हम लोग इस बार साइकिल पे सवार है कि जनता को और पूरे सरकार को ये मैसेज देना चाहते हैं. देखिए, क्या कुछ कहना चाहेंगे? बहुत सी समस्या आपके सामने है, यहाँ पर काफी बड़े बड़े कैंडिडेट भी है, क्या कहना चाहेंगे? देखिए, समस्या मेरे सामने कुछ नहीं है और कैंडिडेट कितने भी बड़े हो, लोगों में ये महानगर पालिका का चुनाव है, एक गांव का चुनाव है. इसमें अगर लोगों गांव वालों के दिल में अगर आप बैठे हो तो कैंडिडेट बड़ा कितना भी बड़ा हो, आप हाँ, विजय तो हमारी ही होगी. 40 साल से आप इस विभाग में थे, अब आपने दूसरे पक्ष में गए हैं, उसके बारे में लोगों की क्या राय है, क्या कहते हैं लोग? देखिए, 40 साल में किसी पार्टी को जो समय दिया वो समय मेरा खराब हुआ. लोगों का ये कहना है कि अब लोग मुझे कहते हैं कि आपने गलत पार्टी चुना था, लेकिन अब सही जगह पे आए हो और अब जनता हमारे साथ में है. सही पार्टी है, जनता का डिसीजन भी सही है और जनता भी मुझे पसंद कर रही है. तो इस बार ये जो चुनाव है हम लोग जीत रहे हैं. आपण इथे पाहू शकता की यांनी आज सांगितलंय की हा चुनाव हे जिंकणार आहेत. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान बांद्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेना अधिकृत उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना ज्ञानेश्वर नगर बांद्रा येथे प्रचाराच्या दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी उमेदवाराच्या पोटात चाकू घालून हल्ला केला. जखमी उमेदवारांना तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. घटनेनंतर बांद्रा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. पोलीस याचा आता अधिक तपास करत आहे. मंगळवारी नवी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना आणि यशवंत सेनेची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी माधव गडद यांनी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा भागातील सुमारे 35 ते 40 हजार धनगर समाजातील नागरिकांना आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी धनगर समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचं सांगितलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. संघात मधल्या फळीतील फलंदाज आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर याला सुरुवातीला फिटनेसच्या अटीवरून स्थान मिळालं होतं. आता BCCIच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला पूर्णपणे फिट असल्याचं घोषित केलं असून त्याची मालिकेतील वापसी जवळपास निश्चित झाली आहे. विजय हजारे ट्रॉफीतील अलीकडील दमदार कामगिरीने वैद्यकीय पथकाचं समाधान केलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सच्या बैठकीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी देण्यात आली आहे. संसदेच्या कॅलेंडरनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम 1 फेब्रुवारी 2026ला आपला आर्थिक वर्ष 2026-27 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. त्यानंतर 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जाईल, ज्यातून अर्थसंकल्पीय देशाच्या आर्थिक स्थितीचे चित्र मांडलं जाईल. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा 28वा अर्थसंकल्प सादर करणार असून त्या सलग 9व्या अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.